तेव्हा मंत्री महोदयांनी असं म्हटलेलं असतानाच तिकडे खासदार राजाभाऊ वाझे यांनी नेमकी काय टीका केलेली होती आणि सरकारला कसं घेरलंय, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, काय घडलंय नेमकं बघूया. काही कंपन्या बंद पडल्या, काही लेबर प्रॉब्लेममुळे बंद पडल्या, काही त्या नादार झाल्यामुळे बंद पडलेल्या आहेत. असे वेगवेगळे कारणं आहेत. परंतु धक्कादायक गोष्ट अशी आहे की मी त्याच्यात एक प्रश्न विचारला होता की किती कामगारांच्या उपजीविकेवर याचा परिणाम झालेला आहे. आणि धक्कादायक, मी धक्कादायक शब्द वापरतोय की कोणत्याही डिपार्टमेंटला की माहिती नाही की किती कामगारांच्या उपजीविकेवर हा याचा परिणाम झालेला आहे. हजारो कंपन्या असतील तर लाखोमध्ये हे कामगार असतील असं म्हणायचं? हो, लाखोमध्ये कामगार असतील. 36,000 कंपन्या 5 वर्षात बंद पडल्या आणि किती कामगारांच्या उपजीविकेवर प्रश्न निर्माण झाला आहे तर त्याची आकडेवारी कुणाकडेही नाही. एकंदरीत छोटे आणि मध्यम जे उद्योग आहे हे फार मोठ्या प्रमाणावर बंद पडत आहेत. त्याचा आकडा हा 30,000च्या घरात आहे. त्यामुळे कुठे गेलं ते स्टार्टअप आणि कुठे स्वतःला इन्फ्रामॅन म्हणून घेणारे जे डिझास्टर मॅन म्हणून महाराष्ट्राला ज्यांचा कार्यकाळ राहिला आहे, अशा देवेंद्र फडणवीसांनी याची सगळी जबाबदारी घेतली पाहिजे. त्यामुळे स्वतःची पाठ ठोकटून घेत असताना दुसरीकडे धडाधड उद्योग बंद पडतात आहे. आणि 30,000च्या घरात जर उद्योग बंद पडले असतील तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नाही, महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्याकरता उद्योगपती यायला तयार नाही आणि महाराष्ट्रातल्या लघु आणि मध्यम जे उद्योग आहेत यांना आता वाईट दिवस आलेले आहेत, असं एकंदरीत हे चित्र आहे. कारण काय आहेत, कशामुळे बंद पडले, का शिफ्ट झालेत का काय, हे बघावं लागेल. पण मला वाटतं आता आपण दररोज बघतायत, नेहमी बघतायत आता स्टार्टअपच्या माध्यमातून अनेक उद्योग, त्याची संख्या पण बघा किती आहे. मोठे उद्योग या ठिकाणी येत आहेत, छोटे उद्योग येत आहेत, लघु उद्योग येत आहेत, नवीन तरुण सगळ्यांच्या आमच्या आहेत ते सुद्धा नवीन उद्योजक या ठिकाणी तयार होत आहेत. हे आपण बघितलं पाहिजे.